Okay. So please rename yourself. Those who are not, put their roll number in. Is 25. Someone Ritesh is 25. Ritesh, 25 January. As per notice. As per notice, it is a 25. Okay. Krishna Patil, please rename yourself. Sudarshan Gaikwad, please rename yourself. Every day I will told that Sudarshan, please rename yourself. Every day. This is not good here. Okay. Go to the participant, Sudarshan. Go to participant list. Click your name and click on more. Then rename option is there. आलं का? पार्टिसिपेट मध्ये जा, त्या ठिकाणी तुमच्या नावावरती क्लिक करा. नावावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे रिन्यू ऑप्शन दिसेल. Kerkal, please rename yourself. Okay, very good. Very good. Roll number 5 present? No. Roll number 16 absent. 18 absent. 35. Roll number 35. Are you there? Welcome, Sudarshan. Roll number 35. Are you there? Jede Rushikesh. Present. काल तुम्ही लेक्चर नव्हता? काल तुम्ही लेक्चर नव्हता जयदेव ऋषिकेश? ते जरा नेटवर्क प्रॉब्लेम होता. बरं, लक्षात घ्यायचं म्हणजे ओके ठीक आहे. तुम्हाला नेटवर्क प्रॉब्लेम आहे की तो तुमचा प्रॉब्लेम आहे, सोडून द्या. 53 विशाल कुलकर्णी. तुम्ही पण नव्हता काल? होतो सर. नव्हता लेक्चरला. मी जेव्हा अटेंडन्स घेतली, 2 वेळा अटेंडन्स घेतली, त्यावेळेस 2 वेळेस तुम्ही नव्हता. सर थोडं ह्याला गेलतो, म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेलतो की. आता होता म्हणतात, आता हॉस्पिटल मध्ये गेलता काय? म्हणजे मला चालू केलं, शेवटला नव्हतं सर. शेवटला नव्हता. मी अटेंडन्स कधी पण घेतो त्यावेळेस तुमची अटेंडन्स असली पाहिजे. 63 आहेत का तिथे? नाही आहेत. 68 नाहीये. 70 रोल नंबर. महेश उगुते, आपण पण काल नव्हता? नव्हतं सर. मी काल शेवटचं लेक्चर केलं होतं. चार्ज कमी होता मोबाईल. बर, चार्जिंग करायचं रे, त्याला काय होतंय? कुणाल कोरडे, प्लीज रिनेम. कोरडे कुणाल, प्लीज रिनेम. ओके, व्हेरी गुड. लक्षात ठेवा, तुम्ही लेक्चर अटेंड करा किंवा नका करू हा तुमचा प्रश्न आहे. पण परत हे जे काय टॉपिक चालले ते लेक्चर मध्ये रिपीट करणार नाहीये. 13 तारखेपर्यंत आपले लेक्चर होतील, बरोबर आहे, ऑनलाईन. 14 तारखेला मी घेणार नाही लेक्चर ऑनलाईन. 15 तारखेपासून ऑफलाईनचं. ओके, गुड. येस, 15 तारखेपासून. ऑनलाईन 13 तारखेपासून बंद आहे का ऑनलाईन? नाही, 13 तारखेपर्यंत ऑनलाईन होतील. पुढची गाईडलाईन येऊस तर. पुढची गाईडलाईन पुढे ना 15 पासून चालू करायची, बरोबर आहे ना? हॅलो,
ज्यावेळेस आपलं कॉलेज ऑफलाईन चालू होईल, हॅलो. ज्यावेळेस आपलं कॉलेज ऑफलाईन चालू होईल त्यानंतर मी हे जे काय झालंय 13 तारखेपर्यंत ते मी रिपीट करणार नाही ह्याची नोंद घ्यायची प्रत्येकाने. तुमचं जे काय प्रॉब्लेम असेल, जे काय प्रॉब्लेम असेल, तुमचा स्वतःचा प्रॉब्लेम असेल, मला जरी नेटवर्क प्रॉब्लेम असेल तर मी काहीतरी ऍडजस्टमेंट करून मी तुमचं लेक्चर घेतोच आहे. ओके, तो होप सो सगळेजण अटेंड करतील लेक्चर इथून पुढे. होप सो. प्रत्येकाला प्रॉब्लेम असतातच रे मित्रांनो, प्रॉब्लेम कधी सुटत नाहीये. त्यासाठी मी काल व्हिडिओ लावला होता पण तुम्ही कुणीच अटेंड केलं नाही. लगेच पटकन व्हिडिओला हे केला तुम्ही. ओके, एक मोटिवेशनल व्हिडिओ लावला होता प्रॉब्लेमसाठी. तुम्ही जेवढा प्रॉब्लेम म्हणताल तेवढा प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागेल. प्रॉब्लेम नाहीये हे गृहीत धरूनच चालायचं. ओके, एखादी गोष्टीमध्ये तुम्हाला प्रॉब्लेमच होणार आहे. ओके, असून द्या. सो या स्टार्ट. Yesterday we have seen that application of mathematics. In that application we have seen, yes, road with minimum traffic. Then after that we have seen Area of triangle. Newton's law of cooling. Area of triangle. That part, or we have move forward. Can you repeat that part? Newton's law of cooling, or shall we continue the next topic? Continue next topic, sir. Next topic. Okay. So we directly go to the next topic. So application of mathematics. Today we are trying to end this topic. Okay. Today we try to end the topic. Actually, there are the 48 slides for the application of mathematics in real life. But I will just show only a few slides for you, because this is not just interest in mathematics, nothing else. Okay. So application of matrices. Application of matrix. So we have seen that application of matrix in electric circuit. Find the current in the circuit in the figure. Find the current in the circuit in the figure. Okay. Electrical ENTC student, last year there is one subject for you, and in that one topic electric circuit, and we are write on that from electric circuit we write on the equation. And in second year ENTC, second year network theory, network analysis, the topic is there, and everywhere means we are consider one type of wave, and we write on that wave in terms of wave means suppose sine wave, cos wave, we are consider that wave sine wave, sound wave. आता सपोज आता जे प्रॅक्टिकल चालतात, आता आपण बाहेरच्या याच्यामध्ये युनिव्हर्स मध्ये कुठे जीव आहे का अस्तित्वात, त्याला आपण एलियन असं म्हणतो. एलियन आहे का नाही ते शोधण्यासाठी साऊंड, आपले जे सायंटिस्ट आहेत जगभरातले ते काय करतात, साऊंड पाठवत आहेत त्यांना. साऊंड कशा प्रकारचे असतील. ओके, मी जे बोलतोय, मी बोलणं म्हणजे काय तयार होतं, एक वेव्ह तयार होतात, बरोबर आहे. व्हायब्रेशन वेव्ह. हा, ओके. जे वेव्ह तयार होतात ते तुमच्या मशीनला, मशीन म्हणजे तुमचं जे कानाचं मशीन आहे त्या मशीनला ते कॅचअप करतात. आपल्या कानामध्ये एक प्रकारचं कॅल्क्युलेशन बसवलेलं आहे, एक प्रकारचं ट्रान्सफॉर्मर बसवलेलं आहे. मी जे काय बोललोय ते तुम्हाला ट्रान्सफॉर्म कुठे करते, तुमच्या मेंदूला करते. हा, हे सर ह्या गोष्टी बोलल्या आहेत, बरोबर आहे का मी जे काय बोललोय ते. सेम जे ट्रान्सफर करायचा प्रयत्न करतात, तुम्ही पाहताल पुढे मी त्या गोष्टी बोलत नाहीये. अशा प्रकारे एक वेव्ह आहे. आता ह्या वेव्ह जी पाठवलेला आहे, ह्या वेव्हचं इक्वेशन काय, आयदर साइन वेव्ह. प्लीज टुडे जस्ट अंडरस्टँड माय रायटिंग, बिकॉज आय राइट ऑन दॅट माउस. ओके, तर साइन वेव्ह और कॉस वेव्ह, साइन वेव्ह और कॉस वेव्ह, जी का वेव्ह असेल बरं का, जी काय वेव्ह असेल त्या वेव्ह नुसार ह्या ज्या ग्राफिकल पार्टला आहे, ह्या ग्राफिकल पार्टला कशामध्ये लिहायचं आपल्याला, इन टर्म्स ऑफ मॅथेमॅटिकल फॉर्म, बरोबर आहे का.
ह्या मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये लिहायचं आहे. त्यासाठी काही ट्रान्सफॉर्मर बसवलेले आहेत, त्यासाठी काही गोष्टी आहेत ते करत असतात. सेम here we are find the current in the electric circuit. This is your circuit we are given. Okay, A, B, C, D, E, F. We know the better than me. Okay, this concept you know better than me because I am mathematics staff. I don't know, actually I slightly know about the physics and electronics part. You know the better than me. So tell me, just please help me, what is this called as? What is this called as? Resistance. Resistance. Very good. What is the unit of resistance? Ampere. Ohm. What is this called as? Capacitor. Capacitor. Battery. Capacitor. Capacitor. C. Capacitance. Okay, right? C. What is this called as? Okay, nothing else. There is no battery and there is no EMF. Okay. Then this is the what? The direction indicates that. Flow of current. Flow of current. Current. Okay. Very good. So this is a closed loop. We write down this closed loop in terms of mathematical equation. How write down that a closed loop in terms of mathematical equation? Closed loop in terms of mathematical equation. Closed loop in terms of mathematical equation. Yes, how we write down? V is equal to IR. V is equal to IR. Okay, V is equal to IR. Anything else? How we write down this closed loop in terms of mathematical equation? I want to answer. In physics, I think you are see that concept. In physics, I think so. Or some electronic student, this concept you are see in detail in 12th standard. Some electronic student, ज्यांना 12ला इलेक्ट्रॉनिक्स त्यांनी हे पाहिलं असेल. बर, yes. Yes. How we write down? V upon I equal to R. Yes, that is a V equal to I upon R. That is not a problem. But actually, how we write down that equation? Suppose we have considered one closed loop with containing all the type of circuit. So for this containing resistance also, this containing battery also E, this containing inductance also C also, this containing C also, okay, inductance also, all type of circuit means R, battery E, C and L. So how we connect all the circuit in one equation? Okay, if you have any problem, please chat me in chat window, no problem. Yes, how we connect? How we connect? Yes, anyone? Problem. Sangram, you want to talk with anything? Sangram, you want to participate anything? No, okay. Yes. Sound clear? Okay, no problem. माझा येत नाही का क्लिअर? चल करे राहुल. होय सर. माझा क्लिअर येत नाही क्लिअर? नाही सर. Where is mic? Okay, just to wait. I will clear the sound. Okay, आता येतोय का? Yes. Yes, sir. Okay, very good. Just there is a disturbance from mic and my voice. Is one obstacle is there, so I just clear that obstacle. Okay. So yes, how to write down this circuit into mathematical equation? You know better than me. मग तुम्हाला माहिती आहे, मी जर सांगितलं गेलो की हा हे माहिती आम्ही शिकलेलो आहे, 11वीला शिकलेलो, 12वीला शिकलेलो, हे तुम्हाला माहिती आहे. Mathematical logic. No, Saurabh. It's not mathematical logic. No. Don't think in mathematics. Think in physics. Physics. Physics मध्ये शिकलाय हा तुम्ही कन्सेप्ट. मॅथमॅटिक्स मध्ये नाही शिकला 11वी-12वीला.
Very good, Abhishek. Very good, Abhishek. Abhishek is the right one. Very good, Abhishek. Abhishek also. Good. What about the other people? Yes, very good, Priti. Sorry, very good. Good. Priti is also told me the right answer. What about the other people? What about the other people? Very good. You think right way, yeah? Good way. येऊन दे बाळा येऊन दे टाकायचं पण नाही चालू बाळा Prajwal, how we write down that IV plus R1, Prajwal? Tell me IV plus R1. How you write down that equation IV plus R1? Okay, just I will help. There are the one law. That law is called as Kirchhoff's law. Kirchhoff's law across the voltage and across the current. Am I right? Two type of law we have seen in physics. Yes. Okay. Can you tell me Yes. the Kirchhoff's law? Anybody? Can you tell me the Kirchhoff's law? Can you tell me the Kirchhoff's law? Can you tell me the Kirchhoff's law? Kirchhoff's law? The sum of all potential difference in the closed loop is 0. Okay, closed loop is 0. Okay. The sum of voltage drop. See the statement. Sum of the voltage drop across the closed loop. Sum of the voltage drop across the closed loop is equal to the EMF or is equal to 0. Is equal to EMF means electromotive force. Is equal to 0. Battery किती जोडली आहे? Suppose E battery नसेल तर 0. Battery जोडली असेल तर that E. Battery जोडली असेल तर E. That is the sum of voltage drop across the closed loop. That's the equation. Okay. Same way we are write on the equation. We see that equation C solution. Apply the Kirchhoff's current law for node A. What is the Kirchhoff's current law? What is Kirchhoff's current law? There is a two laws. Current arriving in the node is equal to the current leaving the node. Input, all input is equal to output. Output, yes. Simple. All input is equal to output. सगळे इनपुट एकत्र करायचे is equal to output. आता जे A नोड आहे, A नोड, मला A नोड पाशी काय काढायचं आहे? किर्चॉफ करंट लॉ अप्लाय करायचं. किर्चॉफ करंट लॉ मध्ये A नोडला काय येणार आहे? सांगा बरं. A नोडला पहा. I1 आणि I3 हा काय होतोय? इन होतोय. I1 आणि I3 आणि आउट काय होतोय? I2. म्हणजे काय होणार? काय होणार? I1 plus I3 is equal to I2. I1 plus I3 is equal to I2. We got the first equation. Clear this point? Yes, sir. Okay. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. If you want to write out this or we have move further. तुम्हाला लिहायचंय का आपण पुढे जाऊया? You want to write down or we move on further? Yes, just please. Next chapter. Write down next करतो, point, sir. Huh? Write down करतो, sir. बरोबर करा फास्टली. Just I will take the attendance for you. Okay.
Yash Jadhav. What is your roll number, Yash Jadhav? F34, sir. 34. Okay. Rename yourself, no then. Sorry, sir. Okay, it's okay. Yes, Kirkal. Done. You raise your hand. सर ते परमनंट नेम करायचं असेल तर काय करायचं? परमनंट नेम करताना ऍक्च्युली कसं होते का, स्टार्टिंगलाच तुम्ही जेव्हा झूम ओपन केलं त्यावेळेसच तुम्ही जॉईन ॲज तुमचं नाव जे असतं ना प्रोफाईलचं ते नावच ते टाकायचं असतं. सोडून द्या, एक 5-6 दिवस लागतील, सोडून द्या आता. 5-6 दिवसात क्लिअर होऊन जाईल. ओके. रितेश, यू डन? You raise your hand. Any problem, Ritesh? No, sir, I have done. Okay, Ritesh @11 ना? Am I right? Yes, sir. ओके. लक्षात आहे, एफसी मध्ये जेवढे लोक आले तेवढे सगळ्यांचे पासवर्ड लक्षात आहे माझ्या डोक्यामध्ये. नाव आणि लक्षात आहे. तुमचे चेहरे कदाचित मी विसरू शकतो कारण चेहरे पाहिलेच नाही जास्त असे, पण नाव आहे तेवढे मेमरी स्ट्रॉंग होती. ओके, झालं सगळ्यांचं? पुढे जाऊया आपण. Yes, sir. ओके, वी आर मूव टू फर्दर. हो सर. ओके. सो नोड ए ला मी अप्लाय केलंय. नोड ए ला आता आपल्याला 2 क्लोज लूप घ्यायचे. एक लूप कुठला घ्यायचा आहे? वी आर टेकन द लूप ऑफ ए बी सी डी अँड सेकंड लूप वी आर टेकन ए बी एफ ई ए. हे 2 लूपला परत 2 इक्वेशन काढायचे. 3 इक्वेशन तयार होतील आणि वी यूज द मॅट्रिक्स. बाय युजिंग मॅट्रिक्स वी आर जस्ट सॉल्व. वी गॉट द रिक्वायर्ड आन्सर. सो फॉर किर्चॉफ व्होल्टेज लॉ, मागे करंट लॉ जोडला होता, आता किर्चॉफ व्होल्टेज लॉ फॉर ए बी सी डी ह्या लूपसाठी ए बी सी डी. मग किर्चॉफ व्होल्टेज लॉ काय सांगतोय? ज्याला वेटेज जेवढं आहे त्या सगळ्यांची सम घ्यायची इज इक्वल टू व्हॉट इज दॅट I2 ला काय आहे? मी 2 ओहमचं त्याला काय दिलेलं आहे? रेजिस्टन्स दिलेला आहे. 2 into I2. ओके, 2 into I2 प्लस 4 into I3. Where that? Sorry, 8 into I3. Sorry, 4 into I3 इज इक्वल टू सी. सी किती दिला? 8. म्हणजे इक्वेशन तसं तयार होईल, अशा प्रकारे तयार होईल. पहिल्या 2I2 प्लस 4I3 इज इक्वल टू 8. We just simplify केलं इक्वेशन. एका ठिकाणी घेऊन घेतलं तुम्ही, गॉट द इक्वेशन इज 2I2 plus 8 minus 4I3 is equal to 0. Okay, so we got the equation is I2 plus 2I3 is equal to 4. We got the equation. Give us the equation number 2. Similarly, पुढच्या लॉ साठी KVL काय होणार? A B F E A सेम. डायरेक्टली इक्वेशन दाखव तुम्हाला. सो व्हॉट इज द इक्वेशन वी गॉट? 3I1 आणि 2I2. 3I1 and 2I2 is equal to 7. 3I1 plus 2I2 is equal to 7. We got the equation. We got the equation 3I1 plus 2I2 is equal to 7. Okay. Hence, we combine the equation 1, 2, 3. We got the equation I1 minus I2 plus I3 equal to 0. I1 minus I2 plus I3 equal to 0. Then second equation, here I1 is 0. 0I1 plus I2 plus 2I3 is equal to 4. Third equation, 3I1 plus 2I2 is equal to 7. Okay. 3I1 plus 2I2 plus 0I3 is equal to 7. So what do you get the equation? These are the equation in terms of matrices form. Last lecture we have seen how to solve this equation. So using the just take the screenshot of this. Just take the screenshot of this. Screenshot घ्या आणि नंतर निवांत लिहिण्याचा प्रयत्न केला तरी चालेल. Just take the screenshot. Screenshot घेऊ शकता तुम्ही प्रत्येक जण. Yes. Screenshot घेऊ शकतात ना everyone? Yes, sir. Yes, sir. Screenshot घ्या म्हणजे कसं होईल की तुम्ही डायरेक्टली तुम्हाला लिहायला वेळ. Just wait. Take the screenshot. For taking the screenshot, we have moved toward the next. Just few slides are remaining for the application of mathematics. Then we stop here for application of mathematics. We start with our actual syllabus of engineering mathematics first.
ओके आला का मध्ये So write on the given equation in the matrix Ax equal to B form is, okay, first equation, second equation, third equation. असं नाहीये first equation, second equation पहा म्हणजे कुठलं इक्वेशन आहे, just wait. This is first equation 1 minus 1 1. प्रत्येकाचा कोएफिशिएंट घेतला, दुसऱ्याचा कोएफिशिएंट, तिसऱ्याचा कोएफिशिएंट, प्रत्येक रोचा कोएफिशिएंट घेतला, we got the equation 1 minus 1 1 minus 1 1 0 1 2 3 2 0 0 4 7 I1 I2 I3. Okay, by row reduction method we just solve this. R3 minus 3 R1, we got the equation in terms of, okay, below diagonal limit we make as 0, so here is 0. Now we make as this R3 in our row R3 A3 2 we make as 0 by using the operation R3 is equal to R3 minus 5 R2. We got the equation is 1 minus 1 1 0 1 2 0 0 minus 13. Simultaneously we are doing the operation on this here, so we got that operation minus 13. Below diagonal limit we make as 0, so stop the process. We are trying to convert the given matrix into upper triangular matrix in augmented matrix. After this we write down the in terms of equation, in terms of from matrix we write down the equation. Take the screenshot of this, take the screenshot of this. Okay, घेतला screenshot? Yes, sir. We move towards further. What is the next? Okay, here at the matrix we get matrix. From this equation we got the I3. तुम्हाला I3 काय भेटतोय? याच्यावरून तुम्हाला I3 काय Minus 1. I3 is equal to, put I3 in the equation. We got I2. Put I2 and I3 equal to I1. equation. We got I1 equal to 1, I2 equal to 2, I3 equal to 1. 2. This is the current flowing in the circuit. सर्किट मध्ये आपण काय विचारलं त्यांना, आपला क्वेश्चन काय होता, फाइंड द करंट फ्लोइंग इन द सर्किट. फाइंड द करंट फ्लोइंग इन द सर्किट I1 I2 I3 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होतं युजिंग द मॅथमॅटिक्स. आपले दिस आर द ऍप्लिकेशन ऑफ मॅथमॅटिक्स. वी आर जस्ट सॉल्व इट. क्लियर द पॉइंट? क्लियर द पॉइंट? Yes, sir. Yes, sir. Very good. Still, if you have any doubt, please ask me. मी अपसेंट नंबर टाकतोय बरं का. प्लीज चेक युअर अपसेंट नंबर तुमचा आलाय त्याच्यामध्ये चेक करा बरं का. अपसेंट नंबर टाकलेला आहे 18 21 26 29 46 50 63 64 68. तिचा अपसेंट नंबर किती आहे? 3 आणि 3 6. हा कोणी राहिलंय का पहा याच्यामध्ये? भांडे न्यायचे नाही का बाहेर? पूनम जॉईन झालात का? पूनम एव्हरीथिंग क्लिअर? प्रत्येकाला कळालंय? काही अडचण? No, sir. व्हेरी गुड. ओके,
So this is the end of our application part. Everyone clear the point? बर, आता मला सांगा, मी आतापर्यंत कधी घेतलंय? बुधवार, गुरुवार आणि आज शुक्रवार 3 दिवस लेक्चर घेतले, बरोबर आहे? 3 दिवस लेक्चर तुम्हाला कसे वाटले? काही प्रॉब्लेम, काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे का लेक्चर मध्ये? खूप फास्ट होतंय, खूप No, sir. होतंय? सर चांगलं शिकवतो. Okay. बिनधास्त, मला काही जरी बोलला तुम्ही, एखाद्याने मला म्हटलं की सर नाही तुमचं शिकवलेलं मला कळत नाही, तुम्ही खूप भंगार शिकवत, तरी मला चालतं. आय कॅन ऍक्सेप्ट. ओके, आय कॅन ऍक्सेप्ट. जे तुम्हाला वाटतं त्यानुसार मला क्लिअर करा, म्हणजे जेणेकरून मी त्याच्यामध्ये आणखी मॉडिफिकेशन करेल. ओके. उद्यापासून जे तुमचे मित्र आहेत जे ॲबसेंट आहेत, जर तुमच्या ओळखीचे असतील, कदाचित ओळखीचे असतील, त्यांना सांगा तुम्ही की कनेक्ट व्हा. आपण स्टार्ट करतो सिलेबस लेक्चर, परत प्रॉब्लेम नको. मी तुला मुद्दामून 6 टॉपिक आहेत, त्यातला सिंपल टॉपिकच चालू करणार आहे ऑनलाईन आहे तोपर्यंत, कारण की ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही त्या टॉपिकशी फॅमिलियर असताल, म्हणजे जास्त आपल्याला अडचण येणार नाही. त्यासाठी आपण ऑनलाईन मध्ये तो टॉपिक चालू करणार आहे. ओके सर, मग आतापर्यंत शिकवलेलं सिलेबस मध्ये नव्हतं का? जस्ट ऍप्लिकेशन पार्ट. दिस आर द फॉर ऍप्लिकेशन पार्ट. मी तुम्हाला मॅथमॅटिक्स हे कुठे कुठे यूज करतो, ऍप्लिकेशन मॅथमॅटिक्स इन रिअल लाईफ. मी पहिल्या दिवशी पण सांगितलं होतं तुम्हाला, बुधवारी सांगितलं होतं ना मी, हो. बरोबर आहे ना? जस्ट फॉर युअर इंटरेस्ट. येस सर. दिस इज जस्ट फॉर इंटरेस्ट. हा, असं समजू नका ते सिलेबस मध्ये नाहीये. ते कुठे ना कुठे 4 वर्षात तुम्हाला कुठे ना कुठे तुम्हाला ते पाहायला भेटणार आहे. ओके, जरी तुम्ही दिलं असेल ते त्याचं वाया जाणार नाही. 4 वर्षात तुम्हाला कुठे ना कुठे तुम्हाला पाहायला भेटणार आहे ना? हॅलो, येस हा, सर. ओके सर. म्हणजे ओके, असं सर. म्हणू नका तुम्ही की बाबा ते तुम्हाला सर काय ते तुम्हाला कुठे नाहीच आहे. ओके, असं होणार नाहीये. ओके, सो